तिच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या घरामध्ये ज्या इच्छा आहेत त्या सर्व ऐहिक आणि पारलौकिक आनंद आपणा सर्वांना प्राप्त व्हावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो। आणि भगवती अंबा, पार्वती, गौरी या विविध अपर्णा अशा वेगवेगळ्या नावाने जी प्रसिद्ध देवता आहे ती आणि भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती प्राप्त करून देण्याकरता स्वर्गामधून आलेली गंगा, त्या गंगा आणि गौरी या दोन्ही रूपांनी काही लोकांच्या घरामध्ये असतात। या मंगळागौरीच्या, गौरी गणपतीच्या आणि गंगा गौरीच्या अशा सर्व उत्सव साजरा करत असलेल्या आपणा सर्वांनाच अनंत शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज तीर्थक्षेत्र धारेश्वर या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आपणा सर्वांनाच देवदेवतांचं दर्शन झालेलं आहे। आज सर्वजण गणपतीची आरती करून एका वेगळ्या आनंदामध्ये आपण सर्वजण आहोत। मोदकाचा प्रसाद झाला, ज्यांना ज्यांना जे आवडतं त्याप्रमाणे वेगवेगळी खिरापत गणपतीच्या नावाने एकमेकाला आपण वाटली। आणि आता उद्या गौरी मातेच्या निमित्ताने आपणाला आपल्या घरामध्ये भव्य दिव्य उत्सव साजरा करायचा आहे। या उत्सवामध्ये उद्या येणाऱ्या, बघा आपण प्रवास करत असताना थकून जातो आणि त्यामुळे पचनशक्ती पण कमी होते। थकल्यामुळे कदाचित आपल्या पचनेंद्रियांवरती, पायांवर, हातावर किंवा त्यांच्या वेदनामुळे आपणाला नीट झोप लागत नाही। झोप नाही याचा अर्थ पर्यायाने आपणाला आपोआपच अपचन होणार। आणि म्हणून अशा वेळेला मोठे पदार्थ, अपचनीय पदार्थ न खाता साधी भाजी भाकरी खावी, ही जशी व्यावहारिक पद्धती आहे त्याच पद्धतीने उद्या येणाऱ्या गौरी मातेसाठी देखील आपण भाजी भाकरी करून हा आनंद साजरा करत असतो। पण ही भाजी घेताना सुद्धा भाजीमध्ये भोपळ्याच्या भाजीचा आपण वापर करत असतो। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे सर्व प्रकारच्या वनौषधी या कालावधी उपलब्ध असतात आणि म्हणून त्या उपलब्ध भाज्यांचा आपण वापर करून घेत असतो। या सर्व प्रकारच्या भाज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची पचन शक्ती, सांधेदुखीपासून आराम मिळवण्याची शक्ती, दृष्टीवरती चांगले परिणाम होणारे आणि आपल्या बुद्धीवरती सुद्धा चांगले परिणाम होणारे अशा प्रकारची भाजी, मग कुणी कुरडूची भाजी घेत असतील, कुणी तांदळा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपणाला पाहायला मिळतात। आणि या सर्व भाज्यामध्ये आपणाला भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून तो देवीला समर्पित करायचा आणि स्वतः ग्रहण करायचा। हे एक उत्तम शास्त्र आपल्या पूर्वजांनी चालवलेलं आहे। आदिमाया आदिशक्ती भगवती गौरी माता ही तुम्हा आम्हा सर्वांना पार्वती रूपाने, पर्वतकन्या म्हणून पार्वती या नावाने, गौरी आहे म्हणून गौरी या नावाने, अनादि सिद्ध आहे म्हणून आदिमाया या नावाने आपण तिला संबोधतो। परंतु ते मंगल्य निर्माण करणारी, सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करून देणारी म्हणून तिला मंगळा गौरी असंही आपण संबोधतो। कोणत्याही निमित्ताने असू दे, परंतु आदिमाया आदिशक्ती भगवती पार्वतीची सेवा, तिचं आगमन, दुसऱ्या दिवशी तिची पूजा, तिला महानैवेद्य, मग कुणी पुरणपोळीचा करत असतात, कुणी वेगवेगळ्या तळण आदी प्रक्रिया करत असतात, तर कुणी लाडू, करंजा वगैरे अशा वेगवेगळ्या रूपाने आपण, आणि शेवटच्या दिवशी बगरीचा छोटासा भात थोडासा करून पुन्हा प्रवास सुकर व्हावा या हेतूने आपण अल्प नैवेद्य देत असतो। या देवीच्या सेवा करण्यामध्ये सुद्धा विशेष अर्थ सांगितलेला आहे। आम्ही सर्वांनीच या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की ज्या आमच्या पूर्वजांनी आम्हाला घालून दिलेल्या रूढी आणि परंपरा आहेत, त्या प्रत्येक रूढी आणि परंपरेमध्ये अध्यात्म आहे, आरोग्य आहे आणि विज्ञान देखील आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे।
आमच्या धर्मशास्त्रामध्ये किंवा आमच्या धर्मकर्मामध्ये कुठेही अंधश्रद्धेला आश्रय नाही. असं असून सुद्धा या अंधश्रद्धा आहेत असं म्हणून अनेक लोक आपणाला हिनवत असतात. पण आपण त्यांना हे विज्ञान सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्यामध्ये असलेली वैज्ञानिक दृष्टी, आमच्या विधिविधानामध्ये असलेलं विज्ञान, हे आम्ही सर्व जगाला सांगणं ही आज काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने विचार करता आपण ज्या श्री गणेशाची अर्चना आज करतो आहोत, पूजा अर्चा करतो आहोत, त्या गणपतीचं सुद्धा वैशिष्ट्य आम्ही सर्वांना ज्ञात करणं अत्यंत आवश्यक आहे. जसा तो एकदंत म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे शूर्पकर्ण या नावाने प्रसिद्ध आहे, तसाच तो भालचंद्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे. मस्तकावर चंद्रकोर धारण केलेला, ध्यानधारणा करत असलेला, अत्यंत स्थिर बुद्धी, शांत आणि अत्यंत बुद्धिमान अशा प्रकारचा हा गणेश आज आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. गजमुख, गजानन या नावाने प्रसिद्ध असलेला, हत्तीसारखाच अत्यंत डोलायमान अशा प्रकारे अत्यंत स्थिर, धीर, गंभीर अशा प्रकारचा हा देव तुम्हा आम्हाला सध्या धीर गंभीर राहण्याची प्रेरणा देत असतो. गणेशाच्या अर्चना करण्यामध्ये, गणेशाच्या पूजा जपामध्ये नित्यरत असलेल्या प्रत्येक तरुणाच्या अंतःकरणामध्ये एक दृढ भाव निर्माण झाला पाहिजे. श्रेष्ठतम अशा प्रकारची आमची जीवन प्रणाली निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही गणपतीकडे पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गणपतीची आई वडिलांवर असलेली निष्ठा, गणपतीचा भावाशी असलेला स्नेहभाव आणि 2 पत्नी असून सुद्धा निर्विवाद चाललेला संसार, हे तर आपण जय विजय आदी त्यांच्या पुत्र पौत्रांपासून आपण पाहतो आहोत. तुम्हा सर्वांना सुद्धा हेच वैभव प्राप्त व्हावं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा याच गोष्टी निर्माण व्हाव्यात म्हणून आपण गणपतीची आराधना करत आहोत. हे कायमस्वरूपी तुमच्या आमच्या लक्षात असलं पाहिजे. अनेक लोक गणपतीच्या एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असं म्हणून आपला सांभाळ करण्याकरता श्री गणेशाला आवाहन करताना दिसतात. कपित्त जंबू फलसार भक्षितम उमासुतम शोक विनाश कारणम अशा प्रकारे सगळ्या प्रकारचा शोक दुःख नष्ट करणारा म्हणूनही याचं कौतुक केलं जातं. आणि उमासुत पार्वती पुत्र म्हणून देखील, उमा उ म्हणजे अग, मा म्हणजे नको, भगवती पार्वतीला तिच्या बालपणामध्ये आईनी हट्ट करणारी म्हणून हे करू नको ते करू नको असं अनेक वेळा सांगितलं तरी देखील आपला हट्ट तिने कधी सोडला नाही. जे आपल्या मनात आणलं तेच करण्याचा तिने नेहमी प्रयत्न केल्याचा आपण पाहतो आहोत. तिच्या दृष्टिकोनातून ते कर्म समान सत्य किंवा आनंदी असलं तरी आई वडिलांना, भावाला आणि इतर परिवाराला काय वाटतं याचाही विचार तिने करावा ही भावना मनात असल्यामुळे ते उग्र तपश्चर्या करू नये, हाच नवरा असावा असा हट्ट धरू नये अशी अपेक्षा त्यावेळेला होती. आणि म्हणून मातोश्रीने, त्यांच्या आईने खूप तिला विनवलं आणि अग नको म्हणजे उ मा अशा प्रकारे तिचं उपमान ठेवलं. असा हा उमासुत म्हणून देखील गणपतीकडे पाहिलं जातं. पण मात्र गणपतीमध्ये कधीही कुठल्याही प्रकारचा अतिरेक बघायला मिळत नाही. अत्यंत विनम्र असलेला, आणि लक्षात ठेवा जी जाडजूड माणसं असतात ना ती रागाने कमी असतात, त्यांना राग कमी असतो, ते दयाळू प्रेमळ अशा प्रकारचे असतात. ज्या वेळेला अशा प्रकारचा लंबोदर भलं मोठं पोट असलेला गणपती आपण पाहतो तेव्हा सगळे राग, सगळे दोष, इतरांच्या मनामध्ये असलेले पाप ताप हे जणू काय आपल्याच पोटात घेतो आणि भलं मोठं पोट आहे अशा प्रकारची गणपतीची वर्णन पाहायला मिळतात. त्याच्या पोटामध्ये होणारा दाह, त्याने पोटात एवढं सर्व काही सामावलेलं आहे ते सर्वाचा परिणाम होऊ नये, पोटाला दाह होऊ नये म्हणून नागराजाचा बेंबीजवळ नागाचे पूर्ण पोटाला वेढा आपल्याला पाहायला मिळतो. जसं भगवान शिव परमात्म्याच्या कंठाचा दाह थांबण्यासाठी नागराजाने मदत केली, तशीच या गणपती रायाच्या पोटासाठी सुद्धा एक करदोडा स्वरूपामध्ये किंवा बेंबीवरती नित्य शांती राहावी
या दृष्टीने नागराज सुद्धा पाहायला मिळतात. तो शूर्पणख म्हणजे सुपासारखे कान असलेला शूर्पकर्ण अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याच्या कानाचं ते वैशिष्ट्य आपण काल परवा पाहिलेलं आहे की कुठल्याही जीवजंतूची आपल्यावरती विपरीत अशा प्रकारची परिणती होऊ नये किंवा काही त्याचा दुष्परिणाम होऊ नये आणि कुणी आपली निंदा करो अथवा स्तुती करो त्याबद्दल आपण कधीही हुरळून जाता कामा नये, भाववश होता कामा नये, मोहित होता कामा नये आणि कोणीतरी आपल्याबद्दल अपशब्द बोलत आहे अशा प्रकारच्या गोष्टीमुळे खेद सुद्धा वाटून घेता कामा नये. कारण आपलं कर्म निश्चितपणे चांगलं आहे आणि सत्कर्माने वागणाऱ्या व्यक्तीला कुणाला भ्यायचं कर नाही तर डर कशाला अशी एक म्हण आपल्याकडे आहे. जर आपण चुकीचं काही करत नाही तर कधीच त्याच्याबद्दल भय असता कामा नये. अशा प्रकारे निर्भय असलेला गणपती तुम्ही आम्ही 1.5 दिवसापासून ते 10 दिवस पर्यंत त्याची अर्चना करत आहोत. या 10 दिवसाचं वैशिष्ट्य पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इथे आपल्याला नवविधा भक्ती पूर्ण करून 10वा दिवस हा प्रसादाचा, प्रसाद असतो प्रसन्नता, प्रसन्नतेचा, आनंदतेचा असा आणि त्याच वेळेला गणपतीला निरोप देण्याचा वियोगाचं दुःख सुद्धा आपल्याला त्या दिवशी जाणवत असतं. अशा प्रकारे हा दशदिवसीय उत्सव आहे. त्यामधल्या श्रवणम, कीर्तनम, शंभो स्मरणम, अर्चनम, वंदनम अशा वेगवेगळ्या भक्तीचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून श्रवणम कीर्तनम या 2 गोष्टी, गणपती बद्दलचं त्याचं महात्म्य, गणपती बद्दलचे असलेले सात्विक विचार, गणपती बद्दलच्या मग त्याच्या मूर्त रूपामध्ये असू दे, त्याच्या परिवाराबद्दल असू दे, त्याच्या बायका मुलांबद्दल असू दे, जे जे म्हणून काही आपणाला चांगलं ऐकायला मिळेल ते त्याचं श्रवण केलं पाहिजे. कदाचित गणपतीच्या म्हणजे आपले कानच बहिर्वक्र असल्यामुळे दुर्दैवाने आपणाला अशी परिस्थिती निर्माण होते की चांगल्यापेक्षा वाईट ऐकण्यामध्येच आपले कान जास्त आतुर झालेले असतात. कधीही आपली दृष्टी आणि कान हे चुकीच्या पद्धतीने वळू शकतात, चुकीचं काही पाहू शकतात, चुकीचं काही करू शकतात. याबद्दलच आपणाला ऋषी मुनींनी, संत जन आणि गुरुवर्यांनी वारंवार चांगले ऐका, चांगले पहा असं म्हटलेलं आहे. आणि त्यामध्ये श्रवणम कीर्तनम, श्रवण काय ऐकायचं आहे, काय तुम्ही जे ऐकाल तेच सांगणार आहात आणि त्यामुळे चांगलं सांगायचं आहे म्हणजे चांगलंच ऐकलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या गणपतीच्या असू दे, गौरीच्या असू दे किंवा या उत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या सगळ्या, चंद्राने हसला या गोष्टीपेक्षा चंद्र इतका आनंदी झालेला आहे, चंद्राला एवढा आनंद झालेला आहे की तो दिवसेदिवस वर्धन करत आहे. चंद्राला अशा प्रकारे क्षय का निर्माण झाला तर त्याच्या एकूण 27 पत्नी आहेत, परंतु रोहिणीवरच त्याचं जास्त प्रेम आहे आणि बाकीच्या पत्नीकडे त्याचं दुर्लक्ष होत आहे. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते आपल्या सासू सासऱ्यांना कळल्यानंतर सासरे त्याला शाप देतात आणि सांगतात की तू जर फक्त रोहिणीकडे लक्ष देणार असशील आणि आमच्या बाकीच्या सर्वांकडे दुर्लक्ष करणार असतील तर मात्र तुला मी शाप देतो की तू क्षीण होऊन जाशील. आणि अशा पद्धतीने पौर्णिमेनंतर तो थोडा थोडा क्षीण होताना दिसतो. पण त्याच वेळेला त्याच्या सासऱ्यांचा आशीर्वाद मिळतो की ठीक आहे, रोहिणीवर जास्त जरी प्रेम केलंस तरी या 27 जणींना सुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न कर. कदाचित रोज तिच्याशी तुझा संबंध आला, रोज तिचं खाणं पिणं तिच्या सान्निध्यात राहणं झालं तरी सुद्धा या बाकीच्या सुद्धा तुझ्याच पत्नी आहेत. एकाच वेळेला आम्ही 27 मुली तुझ्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकीवर तितक्याच दृष्टीनं तू प्रेम केलं पाहिजेस, तितक्याच प्रेमाने तू त्या सर्वांशी राहिला पाहिजेस. तसं राहिलास तर तुझं वर्धन होईल, तू वाढत राहशील. आणि त्याप्रमाणे मग आपण आपल्या भागामध्ये म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारत असे 2 भाग केले तर महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे आपण अमावस्यानंतरचा कालावधी मानतो, परंतु उत्तर भारतामध्ये पौर्णिमेनंतर महिना संबोधला जातो. आणि अशा प्रकारे महिन्याच्या पहिल्या कालावधीत जर क्षीण होण्याचा शाप मिळाला असला
तरी सुद्धा अमावस्येनंतर मात्र वर्धनाचा आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून संकष्टी चतुर्थीपेक्षा सुद्धा विनायकी चतुर्थीचं पूजन, विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने गणेशाची होणारी अर्चना आणि त्या निमित्ताने त्याच्याकडे पाहण्याचा तुम्हा सर्वांचा पवित्र दृष्टिकोन हाच आपल्या जीवनामध्ये सुद्धा वर्धन करणारा, आनंद निर्माण करणारा, पुण्यवृद्धी करणारा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून चतुर्थी ते चतुर्दशी अगदी अनंत चतुर्दशी नंतर पौर्णिमा किंवा वद्य प्रतिपदा द्वितीया इथपर्यंत सुद्धा अनेक लोक गणेश उत्सव साजरा करत असतात आणि भव्य दिव्य स्वागत करून गणपतीचं विसर्जन करतात. इथं आम्हाला व्यक्तिगत खटकणारी गोष्ट अशी आहे की आपण त्याचं आगमन आनंदाने करावं, परंतु तो आपणाला सोडून जाणार आहे किंवा त्याचं आपण विसर्जन करणार आहे त्यावेळेला मात्र आपणाला दुःख असलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय नाराजीने आपण उद्विग्न अवस्थेमध्ये किंवा खिन्न अवस्थेमध्ये त्याचा विसर्जन करायला पाहिजे. होताना मात्र उलट होताना दिसत आहे. आपण जाताना त्याला आनंदामध्ये घालवतो. एक गोष्ट आहे, टिळकांनी 100 वर्षापूर्वी त्याच कारणासाठी केलं होतं, सायमान परत जा, इंग्रजा परत जा, आमचा देश आम्हाला द्या, या भावनेने गणपती पाण्यात पडू दे आणि हे इंग्रजी पाण्यात जाऊ देत, समुद्रात बुडू देत, अशा प्रकारचा भाव त्यावेळेला होता. आणि म्हणून ते आनंदाने असं ते तूही जा आणि या इंग्रजांनाही घेऊन जा हा भाव त्या काळामध्ये असला. तरी मात्र आत्ताची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात येतं की आता आपण तसं करण्याची आवश्यकता नाही. आता सर्वांनीच आपल्या गणपतीला खरोखर साश्रू नयनाने कदाचित नसलं तरी कंठ दाटून आलेला आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना आमचा आवाज सुद्धा निघत नाही. इतकी आमच्या मनामध्ये दयार्द्र भावना निर्माण झाली पाहिजे, करुणा निर्माण झाली पाहिजे. त्यावेळेला आपणाला अशा उत्सव मूर्तींच्या उत्सवातून सुद्धा, त्यांच्या सेवेतून सुद्धा पवित्र अशा प्रकारची भावना पाहायला मिळते आणि आपोआपच आपल्या भावनेनुसार भगवंताची सुद्धा आपल्यावरती कृपा होत असते. अनेक वेळा अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या देवतांबद्दलच्या म्हणजे काही गोष्टी नैमित्तिक असतात, काही नित्य असतात. आपल्या देवालयामधल्या देवाची किंवा गावातल्या देवळामधल्या देवाची पूजा तिथला गुरव रोज पूजा करत असतो. आपल्या घरात आपण देवाची पूजा करतो, परंतु नित्य नियमिताने करण्याची वेगळे आणि विशिष्ट कालावधीसाठी नैमित्तिक अशा प्रकारच्या काही पूजा असतात, जसे की वरदशंकर पूजा, सत्यनारायण पूजा, एखादं होम हवन आदी विधी यासारख्या गोष्टीचा विचार करता त्या काही ठराविक कालासाठी असतात. आणि म्हणून आम्ही सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आमच्या देवाची पूजा आम्ही फक्त या 10 दिवसासाठी करतो एवढंच नाही, तो नित्यनेमाने आमच्या हृदयात असला पाहिजे. फक्त सिंहासनारूढ करून मृत्तिकेची किंवा जे कुठल्या धातूची किंवा एखाद्या वस्तूची, जसं की पीओपी आपण म्हणतोय, प्लास्टर ऑफ पॅरिस, त्याच्या वेगवेगळ्या मूर्ती आपल्याकडे मिळत असतात. काही लोक शेणाचे करतात, अलीकडे तर मातीच्या आणि शेणाच्या अशा सुंदर निसर्गदत्त कुठल्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही अशा प्रकारच्या सर्व दृष्टीने उपयुक्त अशा मूर्ती देखील आपण तयार करू लागलेलो आहोत. ती पवित्र माती आपल्या जमिनीमध्ये टाकली तर आपल्या जमिनीची सुद्धा सुपीकता होणार आहे, देवाचे आशीर्वाद लाभणार आहेत. नाहीतरी नागपंचमीचा नाग आणि पांडव पंचमीचे पांडव हे आपल्या शेतात ठेवून आपल्या शेतात उत्तम अशा प्रकारचं धनधान्य प्राप्त व्हावं, उंदरांचं रक्षण व्हावं, शत्रूचं रक्षण व्हावं, चोरापासूनही भीती राहता आवाज गेलाय. आबा आवाज येत नाही. काहीतरी अडचण झालं असतो. आणि अशा प्रकारे
आपण अनन्य सेवा करतो त्या सेवेनुसार आपणाला मेवा किंवा देवाचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आम्ही सर्वांनीच ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे आणि गणपतीला नित्य नेमाने दुर्वा त्याचबरोबर 108 बेल नामावली युक्त अंतःकरणाने बेल फुल सुद्धा आपण अर्पण केले पाहिजेत. गौरीच्या दृष्टीने सुद्धा जेव्हा आपण उद्या गौरी स्थापन करणार त्यावेळेला देखील 3 दिवस मध्ये आपण कुणाला शेकडो बेल वाहणं शक्य आहे, कुणाला सहस्र हजार बेल वाहणं शक्य आहे. ज्यांना जसं शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही बेल फूल अवश्य वापरावे. कोणत्याही प्रकारे मनामध्ये संशय घेता कामा नये. कुठलीही मला नेमकं काय आवडत नाही, जसं की शंकराला केवडा आवडत नाही, केवड्याला त्यांनी शाप दिलेला आहे म्हणून तो त्याला अर्पण करायचा नाही. मात्र गणपतीने असं कोणालाही शाप दिलेला नाही, त्याला सर्व गोष्टी प्रिय आहेत. आपण त्या वनस्पतीचा आपल्या घरामध्ये उत्तम अशा प्रकारे सुगंध यावा, ते वाळवल्यानंतर त्याचं चूर्ण सुद्धा आपल्या घरामधल्या कापराच्या किंवा धुपाच्या आरतीमध्ये टाकून त्याचा सुगंध आपल्या घरात दरवळत राहावा अशी व्यवस्था केली पाहिजे. त्याची झालेली राख आहे ती सुद्धा आपण अंगारा म्हणून, देवाची विभूती म्हणून, विभूतीस्तु वैभवम असं म्हटलेलं आहे. तेव्हा आपणाला सर्व प्रकारचं वैभव निर्माण व्हावं. आज आपणा सर्वांना पैशाचं वैभव भरपूर आहे, घरादाराचं वैभव भरपूर आहे, धनधान्याचं वैभव भरपूर आहे, बंगले गाड्या सगळ्या प्रकारचं वैभव आहे, पण मनोवैभव ज्याला म्हणतो तेच आपण हरवून बसलेलो आहोत. आता मानसिक दृष्ट्या आपण खूपच कमकुवत झालेलो आहोत. सहजासहजी कुणी काय बोललं तरी सुद्धा आपणाला ते सहन होत नाही. आपण लगेच त्या निमित्ताने एकमेकावर क्रोध करताना दिसतो. रुसवे फुगवे हे तर नित्याचेच होऊन बसलेले आहेत. हे सगळं दूर व्हावं म्हणून आपणाला त्या विभूतीची अनुभूती घेतली पाहिजे. त्याला क्षार असं पण म्हटलेलं आहे, रक्षा असं पण म्हटलेलं आहे. ती रक्षा म्हणून आपण एकमेकांनी धारण केली पाहिजे आणि एकमेकाचं संरक्षण, धर्माचं संरक्षण, संस्कृतीचं संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करण्याची ताकद आमच्यामध्ये यावी ही प्रार्थना त्या निमित्ताने आपण केली पाहिजे. केवळ अंगारा आणि धुपारा हे एका कुठल्या तरी विशिष्ट कारणासाठी वापरतो असं नाही, तर या वापरण्यामध्ये आपणाला सार्वजनिक मालमत्तेचं, आमच्या धर्माचं, आमच्या धर्म संस्कृतीचं, गोमातेचं, स्वमातेचं रक्षण सांभाळ करण्याची ताकद आपल्यामध्ये यावी या हेतूने आपण या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मग भस्म असू दे, अबीर असू दे, गुलाल असू दे, अष्टगंध असू दे, भंडारा असू दे, सिंदूर असू दे, हळदी असू दे, कुंकू असू दे, जी म्हणून अगदी गुलालापर्यंत वेगवेगळी द्रव्ये आपण देवाला अर्पण करतो आणि स्वतःही ग्रहण करतो, स्वतः कपाळाला लावून घेतो, कंठावरती, कानावरती, सर्वांगावरती विभूती तर धारण केली जाते. अशा प्रकारच्या चंदन आदी सर्व गोष्टी ज्या आहेत त्यापासून आपणा सर्वांना धर्मरक्षणाची, आत्मरक्षणाची, मनोबल वाढवण्याची ताकद निर्माण होत असते. आणि म्हणून या सगळ्या आभूषणांचा आविष्कार आपण सर्वांनी केला पाहिजे. लक्षात ठेवा, आमच्या हातात असलेल्या बांगड्या, उद्या आई येते आहे, भगवती गौरी माता येते आहे, ती येत असताना तिच्या पायात साकळ्या, पायामध्ये सुद्धा असलेले अलंकार, करंगळे आहे, मासोळी आहे, अंगठोळे आहे, सगळ्या प्रकारचे अलंकार आईच्या पायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व अलंकाराच्या निमित्ताने आपण त्या पंचतत्वाचा, पंचभूताचा आविष्कार करतो आहोत. आईच्या पायामध्ये आणि वडिलांच्या हातामध्ये असलेले अलंकार, अंगठ्या, या तुम्हा आम्हा सर्वांना, आईचे अंगठोळे, मासोळे, जोडवे, नाही का, या सगळ्या गोष्टी मातृशक्तीला एक उदात्त अशा प्रकारचे पंचभूताचं सेवन, पंचभूताची सेवा, पंचभूताचं वैभव, पंचभूताचा सत्कार या भावनेने करत असतात. तर वडिलांचे हात लक्षात ठेवा आणि गुरूंचे सुद्धा हात लक्षात ठेवले पाहिजेत. पूजा मूलम गुरुपदम असं म्हटलेलं आहे. त्या पायाकडे आणि त्याचबरोबर गुरूंच्या हाताकडे सुद्धा आपण वैभवाने पाहिलं पाहिजे. गुरूंच्या हातामध्ये असलेल्या अंगठ्यांच्या निमित्ताने
आई वडिलांच्या हातामध्ये असलेल्या अंगठ्याच्या निमित्ताने किंवा आपण घातलेल्या अंगठा मुद्रा असं त्याला म्हटलेलं आहे, त्या मुद्रिकेच्या निमित्ताने आपल्यामध्ये त्या त्या तत्वाला सुवर्णालंकाराने विभूषित केल्या कारणाने त्यांची कृपा आमच्यावरती व्हावी हा दृष्टिकोन असतो. आणि जेव्हा या सर्व तत्वामध्ये लीन व्हायचं आहे, पंचत्वामध्ये लीन व्हायचं आहे असा भाव येतो, त्यावेळेला मात्र या हातातल्या अंगठ्या काढून हात मोकळे ठेवले पाहिजेत असं वैभव आपणाला सांगितलेलं आहे. परंतु हस्तालंकार काढायला सांगितले, पण पाद अलंकार आहेत ते मात्र काढायला सांगितले नाहीत. आईच्या पायामध्ये जोडवे, अंगठोळे, मासोळे हे सगळे अलंकार, करंगळी वगैरे हे सगळे अलंकार तिच्या पायामध्ये असले पाहिजेत आणि त्या सर्व अलंकाराने तिने पंचत्वाला लीन झालं पाहिजे. ही पवित्र भावना आमच्याकडे सांगितलेली आहे. कारण तुम्ही आम्ही सगळे सुद्धा सतीच आहोत, फक्त परमेश्वर पती आहे आणि त्या सर्व पतींचा पती गणपती असं म्हणून आपल्या गणेशाचं वर्णन आपण करतो आहोत. सर्व देवगणांना आनंद देणारा, सर्व देवांसाठी स्वतः कार्यरत असलेला, हातामध्ये दंड किंवा काठी घेऊन, परशु म्हणजे कुऱ्हाड घेऊन, पाश म्हणजे दोरी घेऊन सर्व दैत्यांचा दुरितांचा परिहार करण्यासाठी आणि जे अयोग्य अशा प्रकारचं वर्तन करणारे आहेत त्यांना दंडित किंवा खंडित करण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी परशु आणि पाश घेतलेला हा गणेश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अद्वितीय अशा प्रकारचा आनंद निर्माण करणारा देव आहे. त्याच्या बरोबर असलेल्या रिद्धी आणि सिद्धी या सुद्धा आपल्या जीवनामध्ये अलौकिक अशा प्रकारचा आनंद देणारे आहेत. आपण सर्वजण आनंदाचे भोगते आहोत, कुणी असं नाही. लक्षात ठेवा, पांडव सुद्धा आनंदाची अपेक्षा करणारे होते. त्यांची आई फक्त म्हटली, हे भगवंता आम्हाला दुःख दे, दुःख आमच्याकडे असेल तर तू आमच्या जवळ असेल. एक गोष्ट खरी आहे की जेव्हा आपणाला संकट येतं, दुःख असतं, तेव्हाच आपणाला देवाची आठवण होते. ही देवाची आठवण कायम राहावी असं वाटत असेल, देवाच्या आठवणीमध्ये निरंतर राहावं असं वाटत असेल तर मात्र आपण सदैव देवाचं चिंतन नामस्मरण केलं पाहिजे. या नामस्मरणामध्ये सातत्य राहावं म्हणून तर ग्रहदेवतेंची व्यवस्था केलेली आहे, गुरुदेवतेची व्यवस्था केलेली आहे आणि नंतर आत्मन कुलदेवता हा म्हणजे कुलदेवतेची व्यवस्था केलेली आहे. या सगळ्या देवदेवतांच्या कृपेने, या सगळ्या देवदेवतांच्या आशीर्वादाने आपणाला ऐहिक आनंद प्राप्त होतो. तर परमात्म्याचं कायमस्वरूपी नामस्मरण चिंतन करण्यामुळे आत्मकल्याण होत असतं. आत्म्याला इकडे तिकडे जावं लागतं, त्याचं कारण म्हणजे आमचं मनभाव आहे. मनेव मनुष्यानाम कारणम बंधमोक्षयोः. आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा मोह निर्माण होतो त्याप्रमाणे कोणत्या तरी एखाद्या देहामध्ये आमचा आत्मा अडकून पडतो. पण ज्या वेळेला आम्ही निर्मय होतो, कुठल्याही प्रकारचा निर्लोभ बनतो, कुठल्याही प्रकारचा लोभ राहत नाही, कुठल्याही प्रकारची आसक्ती मनामध्ये राहत नाही, त्यावेळेला मात्र मनही मुक्त होत असतं आणि आपोआपच आपला आत्मा कुठल्याही शरीराचा आश्रय न करता परमात्म्यामध्ये लीन होत असतो, परमात्म्याच्या सान्निध्यात राहत असतो. तुम्हाला सर्वांनाची गोष्ट माहीत आहे की समुद्राचं पाणी वरती जातं, ढग येतात, ही सगळी प्रक्रिया आपण नेहमी पाहत आलेलो आहोत. नदी नाल्याला येणारं किंवा आपल्या जवळपासच्या विहिरीमध्ये असलेलं पाणी आपण घरामध्ये आणतो आणि त्या पाण्याच्या माध्यमातून आपण आपणाला आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी करत असतो. परंतु तेच पाणी कोणत्या ना कोणत्या रूपाने ते पुन्हा एकदा समुद्राकडेच जाताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे आणि त्या आत्म्याला परमात्म्याकडे जायचं आहे. मात्र परमात्म्याकडे जात असताना त्याला माय्य विकारामुळे, त्याच्या मनामध्ये माया निर्माण झाल्यामुळे, षडुर्मे, षडरिपू, षडविकार या सर्वामुळे तो एकदम भयभीत झालेला आहे किंवा दिशाहीन झालेला आहे. त्याला दिशा यावी, त्याच्या मनाला वळण लागावं म्हणून या सण आणि उत्सवांची व्यवस्था केलेली आहे. त्यापैकी बुद्धिदाता असलेला असा गणपती, त्याची अर्चना आपण सर्वजण करत असतो. गणपतीच्या अर्चनेच्या माध्यमातून, गणपतीच्या सेवेच्या माध्यमातून आपणाला निसर्गाची, आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व प्रकारच्या म्हणजे पारमार्थिक असो की व्यावहारिक असो सर्व प्रकारचं ज्ञान
पारमार्थिक ज्ञानामध्ये गणपतीचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. ओम गंग गणपतये नमः असं म्हणून एकदा ध्यानामध्ये गेलो की गणपतीचं पारमार्थिक जीवन आपल्या लक्षात येतं. त्यांनी आपल्या वडिलांची आईची कशी सेवा केली, समाजासाठी त्यांनी काय काय केलं, या सगळ्या गोष्टीची आपणाला जाणीव व्हायला सुरुवात होते आणि आपोआपच आम्ही सुद्धा ते करण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी आमच्या अंतःकरणामध्ये एकमेकाबद्दलचं प्रेम, समाजाबद्दलचं नेम, कुठल्याही प्रकारचा पंथ संप्रदाय धर्म या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपामध्ये परमात्म स्वरूपामध्ये आपण एकमेकांकडे पाहायला लागतो, त्याच वेळेला ईश्वराची खरी कृपा आपल्यावरती होत असते. जोपर्यंत आपण अपपर भावाने जगत आहोत तोपर्यंत आपणाला जन्म मरणादी किंवा माया विकारादी सर्व गोष्टींनी मलिन करण्याचा प्रयत्न होतो. पण जर आपणाला आत्मा शुद्ध राहिला तर मात्र परमात्म्यापर्यंत जाण्याची एक सुंदर संधी प्राप्त होत असते आणि त्या संधीचाच एक भाग, तशा प्रकारचा लाभ व्हावा या हेतूनेच आपण एकेका देवतेची वेगवेगळ्या महिन्यानुसार चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीने श्रावण मास हा आपण पूर्णतः शिवभक्तीमध्ये घालवला. आता भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये आपण श्री गणेश आणि त्यांच्या बरोबरच गौरी गंगेची सेवा अर्चना करण्यामध्ये आपला काल जाणार आहे आणि त्यानंतर लगेच पौर्णिमेनंतर आपण आपल्या पूर्वजांच्या सुद्धा स्मृती जागृत ठेवणार आहोत आणि पूर्वजांच्या सेवेमध्ये पूर्वजांच्या आनंदामध्ये पूर्वजांच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी आपण त्यांनाच आवाहित करून त्यांचीच पूजा करून त्यांच्याच कृपाशीर्वादाने आपलं जीवन मंगल करून घेणार आहोत. तशा प्रकारचे मांगल्य निर्माण करण्याची, गणपतीच्या आणि त्याच्या परिवाराच्या सुखात आपलं सुख सामावून देण्याची आणि आपल्या आत्मकल्याणाची एक पवित्र संधी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपणाला 10 दिवस प्राप्त झालेली आहे. त्यानुसार आपण त्या गणेशाची अर्चना करावी, गणेशाच्या सेवेमध्ये राहावं, गणेशाला प्रिय असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतीचं रक्षण करावं, संवर्धन करावं. आता आपण 4 पानं घेतली तरी सुद्धा त्याची फांदी लावून किंवा बी लावून काय करावं लागतं, या सगळ्या वनस्पतीसाठी त्याचं पुनरुत्थान होण्यासाठी, त्यांची पुन्हा प्राप्ती होण्यासाठी काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण या निमित्ताने करायला हव्यात. त्यांच्या सर्व दृष्टीने सेवेमध्ये रत राहण्याचा आणि त्यांच्या प्रिय असलेल्या या सगळ्या वनस्पती, त्यांना प्रिय असलेले त्यांचे भक्त, त्यांना प्रिय असलेला त्यांचा परिवार, या सर्वांबद्दलच आपण सेवा भावनेने पवित्र भावनेने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तशी शक्ती सन्मती दयाघर पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर यांनी आपणा सर्वांस द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प गणेश चरणी समर्पित करतो. मंगल मूर्ती गणपती बाप्पा हर हर महादेव. महादेव. जय धारेश्वर. साष्टांग नमस्कार. जय धारेश्वर. जय धारेश्वर. साष्टांग दंडवत महाराज. ओम नमः आशीर्वाद. शिवाय. आशीर्वाद. साष्टांग नमस्कार. कोटी कोटी प्रणाम. हा जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय धारेश्वर. महाराज की जय. तिचे माती आपण घरात ठेवू शकतो का ती? धारेश्वर. हा गणपतीची माती घरात ठेवू शकतो का ती? जय धारेश्वर. हा बोला. गणपतीची मूर्तीची माती जय धारेश्वर. जय धारेश्वर. गणपतीचं विसर्जन झालं ना, तेव्हा आपण ठेवू शकतो. भगवंताच्या चरणाला साष्टांग नमस्कार. जय धारेश्वर. जय धारेश्वर. जय गुरुदेव. जय धारेश्वर. आशीर्वाद. गणपतीचे विसर्जन झालं ना महाराज. शिवाचार्य महाराज. जरा लांब ठेवले होतं ते जवळ ठेवले होते. मंडळ स्वामी महाराज की जय. पंचाचार्य महाराज की जय. मूळ जगद्गुरु महाराज की जय. नीलकंठेश्वर शिवाचार्य धारे महाराज की जय. जय धारेश्वर ओम नमः शिवाय. साष्टांग नमस्कार महाराज. साष्टांग नमस्कार. ओम नमः शिवाय. साष्टांग प्रणाम महाराज. वंदन. मी म्हणतो महाराज
आशीर्वाद आशीर्वाद. ते मूर्तीचे विसर्जन झालं ना, ती मूर्ती आपण हे होतं घरात. हा शिवाय जय गुरुदेव जय गणपतीचं धारेश्वर. विसर्जन झालं ना, ती माती जय माती धारेश्वर राहते ना गणपतीची विसर्जन झाली, ओम ती नम घरात ठेवूच शिवाय नका. अप्पा. धारेश्वरचा मठ दाखवल्यावर अजून यावं वाटायले. लगेच दर्शन दिल्यावर आम्हाला तिथलं. चांगलं कर्म होतं महाराज. हम्म. हा महाराज चांगलं कर्म होतं रे, पुण्यात होतं तेव्हा. चांगलं कर्म होतं. तुम्ही नसतं की आता बरोबर वाटत आम्हाला. पुण्यामध्ये चांगलं कर्म होतं तुम्ही होते तर. रोज शिवपाठ म्हणायचे ते. बरोबर बरोबर. आता कधी आहे ना पुण्यात महाराज? ठीक आहे, येऊ अजून परत येणार आहे पुढच्या पंधरवड्यात. 15 तेव्हा या. येणार का? होय कधी येणार? येणार आहे, 16-17 तारखेला येईल. चालेल चालेल, 16-17 तारखेला येणार आहे. हं? हं. चालेल, जय धारेश्वर. आशीर्वाद द्या महाराज. हो तसं आशीर्वाद द्या महाराज, आशीर्वाद. जय धारेश्वर आशीर्वाद द्या महाराज. महाराज, आशीर्वाद. आशीर्वाद द्या महाराज. ओम नमः शिवाय. हर हर होय महादेव. तसं. हर हर महादेव. जय धारेश्वर महाराज. जय गणेश. जय धारेश्वर जय धारेश्वर. हं? जय धारेश्वर जय धारेश्वर. आईची तब्येत बरी आहे का महाराज? नाही, झाला 1 हो मिनिट, हो झाला 1 मिनिट. जरा, थोडा. हा द्या, बोल की. जय गुरुदेव साष्टांग नमस्कार. आशीर्वाद आशीर्वाद. हा आई बरे का? हो आई बरे आहेत बरे आहेत. हा ना तब्येत वगैरे. होय होय होय. हं. गुरुदेव करो का? नमस्कार. चांगला बरं झालं. अल्प केलं तरी येत आहे ना. टेलिग्रामला असतात महाराज रोज. तर माहितीच नव्हतं आपल्याला. ठीक आहे, बाकीचं काय प्रश्न विचारू नका. जे आपल्या प्रवचनाशी संबंधित आहे ते विचारा. नंतर त्याच्यासाठी स्वतंत्र फोन करत जा. जय गुरुदेव अप्पा. लक्ष्मीचं आव्हान किती वाजता आहे अप्पा उद्या? हा लक्ष्मीचं आव्हान किती वाजता आहे आम्ही म्हणलं उद्या? आपल्या स्टेटसला मुहूर्त ठेवलेले आहेत. ठेवलंय का? हा हा. बर बर. स्टेटसला पाहत राहा. शुभ मुहूर्त वगैरे त्याच्यात दिलेले आहे. बर त्या बर. मुहूर्तावर करा. हो हो. जय धारेश्वर. जय धारेश्वर. प्रसाद घेतला काय? प्रसाद घेतला का? हम्म. होय बाबा. आई नाही, अजून आज 2-3 गावात कार्यक्रम होते, तिकडून आलो. अजून हम्म. इकडं कधी येणार आहे सर? ते होय. इकडं कधी येणार आहे सा म्हटलं? कुठे कोकरूडला. कुठला बघू, तुम्ही कधी बोलवाल तेव्हा. हम्म. मी आत्ता बोलत येत आहे. येतो. या. आईला घेऊन या. आईला घेऊन या. हम्म.
आईसाठी आईचा नंबर आहे 8788521008. हो लावते की मी आईला, कधी कधी बोलते ना मी आई बरोबर. परवा केला होता, बोललेली की आई बरोबर. तुम्हाला म्हंटल आईला घेऊन या मग. आता आंघोळ करा, जावा प्रसाद घ्या, 10 वाजले. हम्म काय वर कोण आहे तिथं? सर्वांना जय धारेश्वर शिवशरणार्थ.